माता की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। इन्कलाब जिंदाबाद। मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? भारत माता की जय। भारत माता की जय। हे नाही झाले रामाचे कामाचे। 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 भारत माता की जय। भारत माता की जय। इन्कलाब जिंदाबाद। हे नाही झाले रामाचे कामाचे। हे नाही झाले रामाचे कामाचे। पेपर फुटी करणाऱ्या मोदी सरकारचा पेपर फुटी करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी सरकारचं करायचं काय? राजीनामा द्या। राजीनामा द्या। या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। अमित शाह हाय हाय। अमित शाह हाय हाय। अमित शाह हाय हाय। गृहमंत्र्याचा राजीनामा। गृहमंत्र्याचा राजीनामा। माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। अरे मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। गली गली में शोर है मोदी सरकार चोर है। गली गली में शोर है मोदी सरकार चोर है। गली गली में शोर है मोदी सरकार चोर है। गली गली में शोर हाय हाय। मोदी सरकार 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 चोर है। गली गली में शोर है मोदी सरकार चोर है। गली गली में शोर है मोदी सरकार चोर है। गली गली में शोर है मोदी सरकार चोर है। जी काही नेट पेपर परीक्षेचे पेपर फुटले आणि त्यामुळे दिल्ली जंतर मंतरवर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन या ठिकाणी सुरू होतं, आज त्या आंदोलनाचा 26वा दिवस असताना सोनम वांगचुक सरांनी आपलं उपोषण विद्यार्थ्यांसाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी अजूनही सुरू ठेवलेलं आहे। परंतु काही दिवसापूर्वी दडपशाही करून त्यांचं ते उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे आणि याच गोष्टीचा निषेध म्हणून गेले कित्येक दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या या चळवळीसाठी आंदोलन सुरू आहे। गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटी झाली। कालच आपण बघितलं असाल, राहुल गांधी साहेबांनी या ठिकाणी याबद्दल विस्तृत आढावा या ठिकाणी पत्रकारांसमोर मांडला। परंतु या 152 वेळा पेपर फुटी होऊन सुद्धा दोषींवर अजून कारवाई झाली नाही। अशातच जी काही नीट पेपर फुटी झाली, त्या पेपर फुटीमुळे एकूण 21 जणांनी, या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्यांना कुठेतरी श्रद्धांजली मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि या दोषींवर कारवाई व्हावी म्हणून देवगड महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं। खरं तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनाला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की एकही आंदोलक या ठिकाणी भाडे तत्वावर आणलेला नाही। काही लोकांना सवय असतं की भाडे तत्वावर या ठिकाणी आंदोलक आणून आंदोलन करायचं, परंतु या जंतर मंतरवर चालू असणाऱ्या आंदोलकांवर जो काही अमानुष लाठी हल्ला झाला,
त्यातल्या मुलींवर जो काही लाठीचार्ज झाला, अक्षरशः त्यांचे कपडे फाडले, इथपर्यंत यांची मजल गेली. खरं तर गृह खात्याने याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन या ठिकाणी अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. कारण कालच्या या लाठी हल्ल्यात आमचा ठामठाम आरोप आहे, पोलिसांच्या वर्दीत त्या ठिकाणी भाजपचे गुंड हे त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत होते. तुमची इतकी हिंमत, तुम्ही या आंदोलनकर्त्यांना, या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणताय. अरे इंग्रजांनी सुद्धा जेवढा अत्याचार स्वतंत्र देश होताना या स्वतंत्र सैनिकांवर केला नसेल तेवढा अत्याचार या ठिकाणी या सरकारने या विद्यार्थ्यांवर केलेला आहे. अक्षरशः रक्तबंबाळ होऊन हातपाय तोडेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना मारलंय. ते का आतंकवादी आहेत का? आतंकवाद्यांचं पण तुम्ही काय करू शकत नाही. मुळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वतंत्र लढ्यात कुठेच नव्हता, त्याच्यामुळे त्यांना ही आंदोलनं आणि न्याय मिळवणं कसं असतं हे कधीच समजणार नाही. एक तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या होता का हे त्यांना विचारा. आणि म्हणूनच हा जो काही विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे तो कदापि सहन करणार नाही. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जर विद्यार्थ्यांसाठी करावं लागलं तर महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने या देवगड तालुक्यात आंदोलन करेल, हे ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महिनाभर दिल्ली जंतर मंतर इथे जे काही विद्यार्थ्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची मोदी सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. आणि हे मोदी सरकार म्हणजे उद्या भविष्य आणि जे विद्यार्थी उच्च शिक्षित आहेत, उच्च शिक्षित तरुण आज आपल्या भविष्याबद्दल आवाज उठवत आहेत, पण त्यांचं भविष्याचं अंधारमय करण्याचं काम हे सरकार करतं आहे. कारण आपण बघितलं तर देश स्वातंत्र्यात सुद्धा ज्यावेळी इंग्रज ज्यावेळी राज्य होतं त्यांनीही एवढी अमानुष अत्याचार केला नसेल एवढा अत्याचार सध्याचं असलेलं मोदी सरकार करतं आहे. पण एवढं 21 दिवस आंदोलन होत असताना सुद्धा देशाचा एक जबाबदार मंत्री किंवा देशाचा कोणतरी प्रमुख म्हणून त्या आंदोलकांशी चर्चा केली पाहिजे होती, पण एवढंही सौजन्य त्यांनी आजपर्यंत दाखवलं नाही. आणि प्रशासनाला पुढे करून, पोलिसांना पुढे करून लाट्या काट्यांचा मार देऊन हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे. या सरकारला विनंती आहे, जे आंदोलक आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या हातात संविधान आहे, पुस्तक आहेत, पण तुम्ही त्यांच्या हातावर लाट्या काट्यांचे रुंद जे काय ओळ मारून देताय, त्यांना हातपाय तोडताय, हे भविष्यात नक्कीच याचा उद्रेक याच्यापेक्षाही भविष्यात करायचा झाला तर आम्ही देवगडपासून त्याची सुरुवात करू. कारण देशाचा इतिहास आहे की देशाच्या इतिहासात कुठच्याही गोष्टीची सुरुवात ही महाराष्ट्रातून होते. म्हणून मी दिपके सारखे आपले सहकारी जे युवकांसाठी आवाज उठवत आहेत त्यांचं मी खास करून अभिनंदन करतो की आजपर्यंत या विषयावर सत्ताधाऱ्यातला आमदार खासदार एकही या शब्दावर बोलत नाही आहेत. पण असं असताना फक्त काही सन्मानित राज्याचे मुख्यमंत्री काल मला वाटतं म्हणाले की हे आंदोलन नेतृत्वहीन होतं, पण नेतृत्वहीन असताना ते विद्यार्थी आपल्याच महाराष्ट्रातले राज्यातले कुठे इतर देशातलेच होते हे त्यांनी विसरता कामा नये. आणि या विद्यार्थ्यांना अगदी आतंकवादी ठरवण्याचं सुद्धा ते काही आजपर्यंत कमी पडले नाहीत. या विद्यार्थ्यांना आतंकवादी ठरवण्याचं काम यांनी केलं. ज्यावेळी तुम्ही आंदोलन करतात ती लोकशाही मार्गाने असतात आणि ज्यावेळी सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरतो तो आतंकवादी असतो. हे जे काही धोरण आहे हे जास्त दिवस चालणार नाही, कारण आता जनता जागी झाली आहे. खरोखरच सर्वसामान्य युवक त्या ठिकाणी होते, विद्यार्थिनी त्या ठिकाणी होत्या, त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप नव्हता. पण असं असताना आज सर्वसामान्य लोक जर रस्त्यावर उतरत असतील तर आज आपल्या इथे जमलेल्या प्रत्येक आज खास करून मी अभिनंदन करेन की आपल्या तालुक्यात युवकांनी मागे काही गेल्या महिन्यात युवकांनी रोजगारासाठी रॅली काढली, त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण कुठेतरी अप्रत्यक्ष होईना की आम्हाला रोजगार पाहिजे यासाठी युवक रस्त्यावर उतरत आहेत. पण आज हे जे युवक आहेत ते फक्त साध्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखर या जमले जास्त असं युवक असतील, आमच्या बहिणी असतील, खरोखरच तुम्ही या ठिकाणी आलात. मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून, की तुमचा भाऊ म्हणून, तुमचा सहकारी म्हणून या ठिकाणी तुमचं स्वागत करतो. आणि याच्या पुढची लढाई हे राजकीय पक्ष कोणी, काँग्रेस असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आम्ही नक्की तुमच्या पाठीशी असू. पण आता ही सध्या लोकशाही या देशात
माझं तर मत आहे उरलेली नाही आहे. आता ही प्रत्येकाची लढाई सुरू झाली आहे. काल म्हणजे गेल्या 10 वर्षापर्यंत सत्ताधारी विरोधक अशी लढाई होती, पण आता सर्वसामान्यांची लढाई झालेली आहे. त्यामुळे माझे युवक बंधू या ठिकाणी आहेत. तुम्हाला विनंती आहे की आता प्रत्येकाने आपण हा लढा हातात घेतला पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे काही 20-25 दिवस आपल्या देशामध्ये चाललेले आहे जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणाबाबत, तसंच जे प्रधान आहेत त्यांचा राजीनामासुद्धा मागत आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीला जात सरकारकडून. आपले सोनम वांगचूक जे देशातले संशोधक आहेत खूप मोठे, ते उपोषण करून अगदी त्यांची अवस्था खूप अशी जीर्ण झालेली आहे. त्यांच्या तब्येतीवर खूप मोठा घाला घातला गेला आहे, पण त्यावर सुद्धा सरकार लक्ष देत नाही. म्हणजे एवढी निष्ठुर अशी वृत्ती आपल्याला त्यांची दिसून येते की एखाद्याचा जीवसुद्धा जात असेल तर काही फरक पडत नाही आहे. पण जर आपण सर्वसामान्य जनता किंवा विद्यार्थी आम्ही जर गप्प बसलो तर हे असंच वाढत राहणार आहे आणि आपण लोकशाहीकडून एका हुकुमशाहीकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाही. आता पुढचा महिना ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन असतो, तर खरंच तो स्वातंत्र्य दिन आपण साजरा करताना आपल्याला एक जाणीव असली पाहिजे की आपण खरंच स्वातंत्र्य आहोत, की आपल्याच लोकांनी आपल्याला परत गुलामीत ढकललं आहे. जेव्हा ध्वजाला वंदन करू तेव्हा आपण विचार करायला पाहिजे आणि हा स्वातंत्र्य दिन आपण खरंच स्वातंत्र्य असू तरच साजरा केला गेला पाहिजे, नाहीतर त्याचा काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी मिळून ह्याच्या सर्वाचा विरोध केला पाहिजे. एवढं बोलते. जय वांगचूक या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी चालू होतं. जे विद्यार्थी जे पेपर फुटी झालेली होती, पेपर लीक झालेले होते, जवळजवळ 152 वेळा पेपर लीक झाले आहेत. 21 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी एक माणूस असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, उपोषणाला बसला होता. पण ह्या सरकारला जाग येत नव्हती. गेले 21 दिवस त्यांना जाऊन तिथे शांततापूर्ण वातावरणात तडजोड करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे होती. ती तडजोड करण्याची भूमिका त्या सरकारने घेतली नाही. त्यांना विचारलं पाहिजे होतं की तुमच्या मागण्या काय आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागत होते. त्या 21 विद्यार्थ्यांना जवळजवळ काही मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा ठिकाणच्या मागण्या त्यांच्या होत्या. पण तरी पण या शांततापूर्ण वातावरणात 21 दिवस तुम्हाला जे जमलं नाही ते नंतर तुम्ही पोलिसांचा लाठीमार करून तोडण्याचा प्रयत्न त्यांना केलात. सोनम वांगचूक यांना तुम्हाला माहिती असेल पांढरे पडदे घेऊन उचलून नेण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. पण उपोषण कशाला करताय हे सरकारला त्यांना विचारता आलं नाही. तुमच्या मागण्या काय आहेत असं सरकारला कधी विचारता आलं नाही. ह्याच्या आधीची पण सरकारं झाली आहे. तुम्हाला माहिती असेल सोनम वांगचूक यांचेच वडील ज्या ठिकाणी उपोषण करत होते त्यावेळी स्वतः माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यांचं उपोषण तोडलं होतं, त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. असं हा देश आता स्वातंत्र्याकडे राहिला आहे का, त्या ठिकाणी लोकशाही राहिली आहे का, असा हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. खरं म्हणजे तुम्हाला बघितलं असाल की कशासाठी हे आंदोलन झालं, कशासाठी काही हे आंदोलन होत आहे, हे हुकुमशाहीकडे हा देश जातोय की काय, ही भीती या विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा या ठिकाणी होते आहे. आताच विद्यार्थिनीने चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. या देशात किती आज खरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला त्या विद्यार्थ्यांवरती हल्ला कोणी केला? पोलिसांनी केला. आणि या पोलिसांनी केल्यामुळे या आज शिक्षण मंत्र्यांचा पण राजीनामा मागितलाच पाहिजे, पण गृहमंत्र्यांसुद्धा राजीनामा या ठिकाणी मागितला पाहिजे. गृहमंत्र्यांसुद्धा राजीनामा. ही अराजकता या देशामध्ये कोणी निर्माण केलेली आहे? मोदी शहा ज्यापासून सरकार हे आलेलं आहे त्यापासून ही अराजकता निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे ही अराजकता खालपर्यंत पोचलेली आहे तुम्हाला सांगतो मी. कारण इथे सुद्धा या ठिकाणी जेव्हा एका कुटुंबाकडे ही सत्ता जाते त्यावेळी सुद्धा अराजकता निर्माण होते. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा काय झालं आहे की कुठे अणुऊर्जा पाहिजे अणुऊर्जा टाका, कुठे काहीच मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असाल की राणे बंधूंमध्येच म्हणजे अराजकता आहे की काही स्टेटमेंट त्या ठिकाणी वेगवेगळी ते करतायत. अणुऊर्जाबद्दल एक खासदार बोलतायत की होणार आहे आणि त्या ठिकाणी आमदार बोलतायत की होणार नाही. म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी केली जात आहेत. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपण इथे या ठिकाणी जमलेलो आहोत. या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपण हक्काने भांडलं पाहिजे, हक्काने त्या ठिकाणी उतरलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. तुम्हाला सांगतो की आज आपल्या ठिकाणी आपल्याला
या ठिकाणी झळ पोचते की काय, आपल्यावर अन्याय होतोय की काय, अशा पद्धतीने आपण बाहेर पडलं पाहिजे. आज विद्यार्थ्यांवरती ज्या 21 विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला नाही, प्रत्येक नागरिकावरती देशभरातले अन्याय झाला आहे. ह्या पद्धतीने जंतर मंतरवरती आंदोलन होत आहे. पण ह्याच्यात आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की काही लोक काय करतात की आपल्यावरती जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणी शांत राहतात. पण आज खरी म्हणजे वेळ आली आहे की तुमच्या घरावरती सुद्धा आलं आहे. कधी तुमच्या घराला आग लागेल, बाहेर आग लागलेलीच आहे, पण तुमच्या घराला कधी आग लागेल हे समजणार सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही जागे व्हा, प्रत्येक नागरिकाने जागे राहिले पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी लढलं पाहिजे. जे विद्यार्थी जंतर मंतरवरती या ठिकाणी तिकडे जाऊन आपला हक्क मागतोय त्या हक्कासाठी आपण पण कुठेतरी उतरलं पाहिजे. या ठिकाणी मी सांगतो, काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला बरेच आज इथे विद्यार्थी आहेत, पण काही अंधभक्त सुद्धा आहेत. या अंधभक्त एक जात निर्माण झालेली आहे आणि ते वेगवेगळे पसरवत असतात. ज्या ठिकाणी जे समर्थन करतात त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे. व्हॉट्सअपवरती बघाल तुम्ही, कारण काही ठिकाणी म्हणतात पाकिस्तानी आहेत, देशद्रोही आहेत, म्हणून या आंदोलनात सहभागी होत आहेत. अशा प्रकारची वेगवेगळी वक्तव्य या ठिकाणी येत आहेत. पण खरं म्हणजे मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही या सहभागी का नाही झाला? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का नाही मागितला? 21 वेळा ज्यावेळी 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली त्यावेळी तुम्ही कुठे होता? 152 वेळा नीट पेपर फुटी होते तेव्हा तुम्ही कुठे होता? म्हणजे ह्या गोष्टी विचारण्याची वेळ ह्या अशा माणसांना आलेली आहे, जे आम्हाला देशद्रोही म्हणतायत. ते स्वतः काय करतायत हा खरा म्हणजे विचारण्याची प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जागे व्हा, जागे होऊन तुम्ही स्वतःचा निषेध नोंदवा. प्रत्येकाने निषेध नोंदवणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने, सिंधुदुर्गातल्या नागरिकांनी या ठिकाणी उतरणं गरजेचं आहे. ही तुम्हाला लक्षात येत नाही आहे ही लोकशाही संपत आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ही हुकुमशाही संपली पाहिजे, तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना साथ दिली पाहिजे असं मी सांगेन. आणि या सर्व विद्यार्थ्यांचं इथे आलेल्या विद्यार्थ्यांचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर तुमच्या भविष्यासाठी, म्हणजे देशाच्या भविष्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला. ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती देशाच्या भविष्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी आणि सोनम वांगचुक असतील, अभिजित तिपके असतील, ते रस्त्यावर उतरलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण पण रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. याच्याबद्दल तुमचं मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकावर, खाली डोकावर. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. 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 शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. धर्मेंद्र प्रधान हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, मोदी शहा हाय हाय, मोदी शहा हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, मोदी शहा हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय. गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है.